खेड तालुक्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्याच्या ऐवजी वाढत चालल्या असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेलपिंपळगाव येथील मोहितेवाडी तालुका खेड या ठिकाणी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 26 वर्षीय व्यक्तीने 4 महिन्यात अनेकदा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। दरम्यान आरोपी आसिम मुलानी वयवर्ष 26 राहणार शेलपिंपळगाव तालुका खेड याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती चाकण पोलिसांकडून देण्यात आली। दरम्यान या घटनेचा शेलपिंपळगाव येथील स्थानिकांनी मोर्चा काढत निषेध केला असून यातील आरोपीस कठोर शासन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। आरोपी आसिम मुलानी याने पीडित अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने 16 डिसेंबर 2024 ते 26 एप्रिल 2025 या कालावधीत वारंवार अत्याचार केला आहे। 4 महिन्यात अनेकदा जबरदस्तीने बलात्कार करून याबाबत कुणालाही काहीही सांगितल्यास तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी या पीडित तरुणीला दिली। शनिवारी दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी पीडित मुलीला तुझा वाढदिवस साजरा करतो असे सांगून तिला आबासाहेब हॉटेलमध्ये बोलावून घेतले। त्या हॉटेलमध्ये देखील नराधम आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती करून शरीर संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला। पीडित मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी शेलपिंपळगाव येथील तरुणांच्या जमावाने आरोपी आसिम मुलानी यास जबर मारहाण केली। घटनास्थळी पोहोचलेल्या चाकण पोलिसांच्या पथकानं आरोपी मुलानी याला जमावाच्या ताब्यातून सोडवले। या घटनेनंतर शेलपिंपळगाव येथे तणावपूर्ण शांतता आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गौर, पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी शेलपिंपळगाव या ठिकाणी भेट दिली। शेलपिंपळगाव येथे चाकण पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत। विविध संघटनांनी चाकण पोलिसांना निवेदन देऊन यातील आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केली आहे। शेलपिंपळगावमध्ये निषेध सभा घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला। दरम्यान स्थानिकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरोपी आसिम मुलानी याचे पिंपळगावमध्ये चिकनचे दुकान आहे। 26 वर्षीय आसिम विवाहित असून त्याला एक मुलगी देखील आहे। छत्रपती श्री संभाजी महाराज की जय।